बॉल डिलिव्हर होणार आहे. बघा आम्ही टाइम या ठिकाणी मेन्शन केलंय आणि तुमचं टायमर स्टार्ट झालं, लक्षात घ्या. आता ते टायमर थांबणार नाहीये, मॅच ऑन करण्यास हरकत नाहीये. ऑल द बेस्ट टीम आयनॉक्स वॉरियर्स, ऑल द बेस्ट टीम इनक्रेडिबल माहुलकर्स. 30 सेकंडच्या आतमध्ये फ्लाय स्लिप आहे, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग. 30 सेकंडच्या बाहेर, स्ट्रेट लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेट. पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर वसीम तयार. ओव्हर द विकेट ना चांगली ऍक्शन आहे, म्हणजे इतक्या वेगानं तो ट्विस्ट करतोय, खूप चांगल्या पद्धतीनं शोल्डरचा वापर आहे, किती वेगानं त्याचा तो हात फिरतोय आणि आता फलंदाजाला ते फिरवण्याचं काम करतात. पहिला बॉल जातोय डॉट. चांगल्या शैलीची गोलंदाजी वसीमची. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न युसुफचा, फसतोय, जातोय डॉट बॉल. चांगली सुरुवात या षटकाची वसीम यांच्या वतीनं आपण पाहतोय. ओव्हर द विकेट ना यावेळेस बॅकफुटला गेले, हलक्या हाताने बॉलला कट केले, लेट कटचा अंदाज, आउटफील्ड फास्ट आहे, चांगलं क्षेत्ररक्षण अपेक्षित आहे. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक बॉलचा करतायत पाठलाग. अगदी थर्डमॅनच्या जवळ तो बॉल अडवला गेला, तोपर्यंत 2 धावा वेगानं पळून पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांचे होते वाढ. काय डेडिकेशन आहे क्षेत्ररक्षकांचं. जिंकायचंय आम्हाला, 2 दिवस आराम करायचा आणि त्यासाठी हा सामना महत्वाचा आहे आणि या सामन्यातलं प्रत्येक षटक महत्वाचं आहे. त्याच उद्देशानं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. 2 धावा धावफलकावर पहिल्या 2 चेंडूंवर. वसीम ओव्हर द विकेट न स्ट्राईकवर युसुफ, हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक कव्हरला आहे, हलक्या हाताने आणि त्यानंतर वेगानं. फरक असतो स्ट्रोक कन्वर्ट करताना. हलक्या हाताने खेळला तर बॉल धीम्या गतीने ट्रॅव्हल होतो आणि इनफिल्डच्या आतमध्ये एक धाव पूर्ण करता येते जितक्या धीम्या गतीने तुम्ही स्ट्रोक खेळाल. आणि हा स्ट्रोक धीम्या गतीने खेळला होता, त्याचमुळे एक सिंगल मिळाले. स्ट्राईकवर आता निसार पोहोचतायत, धावसंख्या पोहोचते 3 या आकड्यावर. 3 रन्स ऑन बोर्ड. दोन्ही संघ आत्मविश्वासाने खेळतायत, कारण कुठलीच चूक अपेक्षित नाहीये. मार्जिन ऑफ एरर खूप कमी असेल, कारण हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा. वसीम तयार पंचांच्या डावीकडून. ओव्हर द विकेटनं हाफ ट्रॅकर होता, टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहिलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, 5व्या स्टंपवर हा चेंडू ठेवला होता आणि त्या चेंडूला खाली जाऊन म्हणजे अगदी बॉलच्या टप्प्याचा अंदाज घेऊन तो स्ट्रोक निसार कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला. पण टप्पा पडल्यानंतर बॉलला खूप जास्त वेग मिळतोय, कारण ती शैली आहे गोलंदाजी करण्याची वसीमची. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला कॅरी करतायत, फिंगर रोल करतायत, पेस जनरेट करतायत. पिचिंगवर लक्ष पाहायला मिळालंय आतापर्यंत. धावसंख्या 3. ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेर पोहोचले. चेंडूला आपल्या कवेत घेऊन हवेत खेळण्याची तयारी केली होती फलंदाजाने, पण जमवता आला नाहीये. अप्रतिम षटक आतापर्यंत हाताळलेलं आहे. 3 डॉट, 1 सिंगल, 1 डबल, 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला. धावसंख्या मीनबाद 3. नाणेफेक जिंकून निर्णय चांगला ठरवलाय, रास्त ठरवलाय गोलंदाज वसीमने आतापर्यंत. ओव्हर द विकेट निसारसाठी. अवे फ्रॉम द बॉडी, ब्लाइंड स्ट्रोक. डोळे बंद करून आपण फक्त स्वप्न पाहू शकतो. क्रिकेटचा खेळ करण्यासाठी ब्लाइंड स्ट्रोक अपेक्षित नसता फलंदाजाकडून. आणि मुख्यत्वे तुम्ही ओपनिंग बॅटर आहात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे आयनॉक्स वॉरियर्स या संघाची बिनबाद 3. 3 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस आफ्टर 1. चला वेळ आपण लिहिलेली आहे 2:19 3 मिनिटात षटक पूर्ण केले. टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. काय जबरदस्त वेगवान षटक वसीमने हाताळलेले आहे. बघा तुमच्या चांगल्या गुणांची चर्चा होईल आणि अप्रिसिएशन सुद्धा येत्या 3 दिवसांमध्ये. लक्षात घ्या, पहिले षटक खूप चांगलं वेगवान, म्हणजे ती मोकळीकच दिली नाही फलंदाजाला. मोठा स्ट्रोक खेळण्यापासून वंचित ठेवलेला आहे आणि म्हणूनच त्याला देखील इतर खेळाडू, त्यांचे सहखेळाडू अप्रिसिएट करतायत की एक चांगली सुरुवात आम्हाला हवी होती आणि वसीम तुम्ही ती मिळवून दिलेली आहे. पण आता अजून एक षटक पॉवर प्लेचं आहे ज्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 सेकंडच्या बाहेर असतील. आणि आपण जर युसुफचा खेळ पाहिला तर युसुफने 3 चेंडू घेतले, 3 बनवल्या, पण निसारला एकही धाव बनवता आली नाहीये. पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम गोलंदाज वसीमने केलं. वसीम नंतर आता गोलंदाजी मार्कवर ओम येत आहेत फार एंड कडून. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतील. हे सुद्धा पॉवर प्लेचं षटक आहे, त्याच्यामुळे रिस्ट्रिक्टेड फील्डिंग आपण पाहतोय. 30 सेकंडच्या आतमध्ये फ्लाय स्लिप, गली आहे, कव्हर पॉइंट, मिड ऑफ, मिड ऑन आणि त्यानंतर फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आहे. 30 सेकंडच्या बाहेर डी स्क्वेअर लेग, थोडासा डावीकडे, वाईड ऑफ लॉंग ऑन आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. धीम्या गतीचा बॉल पिचिंग ब्लॉक होलला ठेवलेली आहे आणि त्या चेंडूला पदलाली त्याचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न. पिचिंग पर्यंत अक्षरशः पोहोचले होते पण गती मॅच करता आले नाही या फलंदाज युसुफ यांना. जातोय हा डॉट बॉल.
योगायोग बघा ना, पहिल्या षटकाची सुरुवात सुद्धा डॉट बॉलने झाली आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा डॉट बॉलने. ओम, बॅटचं कनेक्शन व्यवस्थित होत नाही. बॅटच्या आतल्या बाजूला बॉल कनेक्ट होऊन पोहोचतोय मिड विकेटला. एक धाव पूर्ण करून दुसरीचा प्रयत्न, चुकीचा कॉल आहे. आवश्यकता नव्हती घाई करण्याची आणि या ठिकाणी कॉलिंग चुकली आणि फलंदाज युसुफ यांना परतावं लागतंय. धक्का क्रमांक 1, धावसंख्या 4. दुसऱ्या षटकामध्ये 3 डॉट्स, धावसंख्या फक्त 3, एक गडी बाद. यावेळेस सरळ बॅटचा केलाय वापर, बॉलला उडवलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या पार. पाहिलं होतं की मिड ऑन आतमध्ये आहे, मिळतील 4, चौकार. एका बाजूला राहा आणि जो मधला रस्ता आहे तो मोकळा ठेवा प्लीज. मी माझ्या सर्व लाडक्या वाहन स्वारांना, बाईक चालकांना विनंती करतोय की आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या मधोमध बाईक्स पार्क करू नका. एका बाजूला एका रांगेत बाईक्स पार्क करायच्या. यावेळेस बघा, या वेळेस ती लय सापडलेली आहे. अगोदर जी लय पाहायला मिळाली नव्हती ती लय सापडली. दरम्यान बॉल जातोय थेट लॉंगलेग सीमारेषा पार, 4, चौकार. धावसंख्या 11 झालेली आहे. रनआउट या दोन गोष्टी लक्षात घ्या, त्यासाठीच रिव्ह्यू आहे. जसं आम्ही मेन्शन केलेलं आहे कॅप्टन्सला फक्त एक मिळेल इनिंगमध्ये, फक्त एक, बीमर किंवा रनआउट. धावसंख्या 11 झालेली आहे. धावसंख्येला वेग मिळतोय. बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत. शेवटचा बॉल, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, खूप चांगला पामचा वापर, रिस्ट मोमेंट, ऑफ स्टम्पच्या बाहेरचा बॉलिंग पाथ, रिव्हर्स हिट करण्याचा प्रयत्न आणि ताळमेळ चुकला आणि डॉट बॉल आला. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या झालेली आहे. बघा, विकेटच्या बाहेरून चालायचं प्लीज, विकेट वरून चालू नका. वारंवार त्या सूचना देतात पंच. त्या ठिकाणी तुम्हाला पहिलीच पूर्वसूचना देतील, त्यानंतर पंचांना तो अधिकार आहे तुम्हाला पेनलाइज करण्याचा. लक्षात घ्या, खेळपट्टीवर धावू नका, खेळपट्टीवर चेअर करू नका, खेळपट्टीवरून चालू नका. 2 षटकांचा खेळ संपत धावसंख्या 11, 11 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. टीम आयनॉक्स वॉरियर्स. आता राहुल जोगाडिया येत आहेत. मागच्या सामन्यामध्ये काय दमदार खेळ, फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही घटकांवर ज्यांनी अधिराज्य गाजवलं, राहुल जोगाडिया पुन्हा एकदा सक्रिय झालेले आहेत. कॅप्टन आहेत इनक्रेडिबल माहुलकर या संघाचे. पॉवर प्लेमध्ये ते आले नाही, पॉवर प्ले नंतर ते स्वतःला इंट्रोड्यूस करतायत. अजून एक नियम आम्हाला मंगेश दादांनी सांगितला होता की अंडर 20 प्लेयर आहेत प्रत्येक संघामध्ये. अंडर 20ला जर बॅटिंग मिळाली नाही, मंगेश दादा, अंडर 20ला जर बॅटिंग मिळाली नाही तर पॉवर प्लेच्या 2 पैकी 1 षटक अंडर 20ला हाताळावं लागेल. आणि आता त्यांनी टाकलेलं आहे, हे लक्षात घ्या. खूप चांगला नियम आहे. ओम, जो अंडर 20 गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला, तो पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. खूप चांगली बाब आहे. प्रत्येक घटकातील, प्रत्येक वयोगटातील खेळाडूंना ती संधी मिळवून देण्याचं काम करतायत गेम ऑन पुरस्कृत चेंबूर प्रीमियर लीगचे आयोजक. यावेळेस इनसाइड आउट खेळायचं होतं, बॅटची आउटसाइड एज, बॉल कव्हर पॉइंटला, त्या ठिकाणी झेल टिपल्या, फलंदाज बाद झाला. राहुलच्या पहिल्याच बॉलवर विकेट मिळते. 2 धक्के बसलेले टीम आयनॉक्स वॉरियरला. नक्की काय आहे?
रकमेच्या टुर्नामेंट्स आपण चालू ठेवूया, सातत्य मिळेल. अपूर्ण मनस्थिती आणि अपूर्ण मनस्थिती त्या ठिकाणी जास्त काही योगदान देत नाही, पण नो बॉल आहे. या ठिकाणी बघा सर्व काही सुरळीत चाललं होतं, पण हा नो बॉल आहे आणि आता फ्री हिट मिळेल. नवीन फलंदाज जे आले होते गणेश, त्यांना एक संधी मिळाली. देने वाला जब भी देता है छप्पर फाड़ के. क्रॉस बॅटेड खेळायचा प्रयत्न, पूर्णपणे गुडघ्यावर बॅलन्स केला, ऑन साइडला स्लॉक हिट करण्याचा प्रयत्न, जातोय डॉट बॉल. धावसंख्या झालेली आहे 12 धावा. 12 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 14 डिलिव्हरीज ऑफ फर्स्ट इनिंग. यावेळेस विथ द टर्न ऑन साइडला पुल करताना थेट बॉलला उडून दिलंय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. वंडरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल 6. आणि खूप चांगलं प्रतिउत्तर गोलंदाज राहुल देतोय फलंदाजाला. गणेश यांना परतावा लागेल 6 धावा करून. धावसंख्या 18, गडी बाद 3. तुम्हाला लगेच तो विचार करून क्रिकेट खेळायचं असते आणि ते क्रिकेट कदाचित तुम्हाला धोकादायक ठरू शकते, तुमच्या संघाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकते. त्यामुळे जास्तीत जास्त षटक खेळवण्याचा मानस आयोजकाचा नेहमीच राहिलेला आहे. धावसंख्या 18, 18 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत 4 या षटकातले. राहुल हा गोलंदाज आपण पाहतोय, राहुल जोगारिया, ज्यांच्या खात्यामध्ये 1 विकेट जाते. 1 षटकार सुद्धा 2 विकेट जात आहेत. पहिल्या चेंडूवर 1 आली आणि आता या चौथ्या चेंडूवर 1 विकेट आलेली आहे. पुन्हा एकदा एक चांगला गोल्डन ॲसेट म्हणून स्वतःला तो सिद्ध करतोय मैदानाच्या आतमध्ये. राहुल जोगाडिया ओव्हर द विकेट. प्लेसमेंट करायचा प्रयत्न, फ्रंट फुटला बॅलन्स करून. उंची चांगली आहे फलंदाजाची आणि बॉलच्या बाउन्सला ओळखताना तो अटेम्प्ट नक्कीच झाला होता, पण बॉलचा टर्न देखील ओळखायला हवा. बॉल अँगल घेत टर्न होतोय, ऑफस्टम्पच्या बाहेर पोहोचतोय. सरळ बॅटचा खेळण्याचा पवित्रा, फॉरवर्ड डिफेन्स करण्याचा पवित्रा घेतला होता फलंदाजाने. डॉट येतोय, धावसंख्या थांबली 18 वर. ड्राईव्ह केलंय बॉलला, कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, इनफिल्डच्या आतमध्ये पलीकडे जातील आणि उजवीकडे सरकताना झेल टिपतील आणि राहुलच्या खात्यात जाते. तर प्राधान्य देते क्रिकेटच्या खेळामध्ये.
पण अधूनमधून मोठे स्ट्रोक सुद्धा यायला हवेत. जेव्हा तुमच्या संघाने मागच्या 3 षटकांमध्ये फक्त 18 धावा बनवलेले आहेत, अशा वेळेला मोठे स्ट्रोक आवश्यक आहे. आणि जर पूर्ण डावाचा विचार केला फक्त 1 षटकार 2 चौकार, डॉट बॉल पर्सेंटेज 60%. यावेळेस बॅटच्या टोला कनेक्शन, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला झेल कंप्लीट, फलंदाज फेल. 5वा धक्का बसतोय टीम आयनॉक्स वॉरियर्स. दोन मॅचेस हाय स्कोरिंग राहिल्या आणि आता असं वाटू लागलेलं आहे की ही मॅच लो स्कोरिंग होईल का. म्हणजे प्रत्येक वेळी फलंदाजांचाच दबदबा पाहायला मिळणार नाही, तर कधी कधी गोलंदाज सुद्धा सक्रिय होतात. एका बाजूला वसीमचं पहिलं षटक अनबिटेबल, त्याने फक्त 3 खर्च केल्या. त्यानंतर ओम आले, ओम 8 धावा खर्च करताना पाहायला मिळाले. राहुल आले, राहुलने 3 विकेट्स मिळवल्या, 7 धावा खर्च केल्या. आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा वसीम यांना पाहतोय सेकंड स्पेलमध्ये. वसीमची ॲक्शन जबरदस्त आहे, त्यात कुठलीच शंका नाही आहे. आणि फलंदाजांचं लक्ष विचलित करण्यासाठी अशी शैली कधी कधी फायदा देऊन जाते आणि तेच वसीम यांच्या वतीनं पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर एक सिंगल आले, त्यानंतर विकेट. धावसंख्या 19 धावा, 5 गडी बाद. 19 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर 21 डिलिव्हरीज ऑफ फर्स्ट इनिंग. यावेळेस बघा, अवे फ्रॉम द बॉडी खूप चांगल्या पद्धतीने पंच करताना बॉलला एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये अवेलेबल, तोपर्यंत 2 धावा मिळतील. थोडं एलिव्हेशन जास्त मिळालं, फोर्स कमी पडला, त्याचमुळे बॉल जास्त ट्रॅव्हल होऊ शकला नाही आणि त्याचमुळे मिळतात या 2 धावा. आणि 2 धावांच्या वाढीनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच आता 21 या आकड्यावर. 21 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. चला, विकेट फॅक्टरवर लक्ष केंद्रित न करता आता फलंदाजांना मोठ्या फटक्यांचा शोध घ्यावा लागेल. मागणी तसा पुरवठा, हे तर अर्थशास्त्रामध्ये तुम्ही शिकल्या असालच. आता मागणी काय आहे? मोठ्या फटक्यांची, आणि मोठे फटके आत्ताच आले पाहिजेत. बॉलर तयार. वसीम यांचा खाली राहणारा हा बॉल. वसीमने त्यांचा एक झोन निर्धारित करून ठेवलेला आहे की मला पिचिंग कुठे करायचे. बॉल त्या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहतोय, मातीची खेळपट्टी आहे आणि त्यामुळेच गोलंदाजाने मागोवा घ्यायला हवा की कुठल्या झोनमध्ये बॉल पिच झाल्यानंतर खाली राहणार आहे, बाउन्स होणार आहे. त्या सर्व गोष्टींचा मागोवा पूर्व नियोजन गोलंदाजाला करायचं असतं आणि वसीमने आतापर्यंत तो चांगलाच अभ्यास दाखवलेला आहे. म्हणजे त्याच्या आतमध्ये 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या झालेली आहे 21 धावा. 21 रन्स ऑन बोर्ड. 4थ्या षटकातला शेवटचा बॉल. अराउंड विकेटनं वसीम तयार. सेकंडवर फलंदाज असणार आहेत भावेश. बॅकफुटला गेले, कट केला बॉलला. ओव्हर द इनफिल्ड बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. ये दिल मांगे मोर मिळतोय 4. गडीबाद 4थ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार आलेला आहे आणि पूर्ण कॉन्फिडन्स गेन करणारा तो चौकार होता जो आलाय भावेश कोळी यांच्या बॅटमधून. भावेश आतापर्यंत चांगलाच खेळ करताना पाहायला मिळत आहेत. ओव्हरऑल बाकी फलंदाजांचा विचार केला तर गणेशला वगळलं तर गणेशच्या वतीने एक षटकार आला होता. सचिन यांच्या वतीने 2 चौकार. युसुफ 3 धावा करून बाद झाले. निसार 0वर बाद झाले. त्यानंतर अनवर 0वर बाद झाले आणि आता भावेश खेळत आहेत वैयक्तिक 6 धावांवर. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा राहुल जोगाडिया RJ तुम्हाला पाहायला मिळतील पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेताना. ओव्हर द विकेटनं ब्लाइंड स्ट्रोक. बॅट्सविंग आहे, फक्त बॅट्सविंग आहे. बॉल टर्न होणार आहे, त्या टर्नचा अंदाज न घेता फक्त मिड विकेटला टार्गेट करण्याचा फलंदाजाचा प्रयत्न. चेंडूच्या गतीशी हातमिळवणी करताना तो प्रयत्न पाहायला मिळाला, पण राहुलच्या गोलंदाजीमध्ये टर्न सुद्धा आहे, हे फलंदाज विसरला होता. मिस्टर सचिन आपण पाहतोय स्ट्राईक एंडला जातोय डॉट बॉल. धावसंख्या थांबलेली आहे 25 वर.
पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. या एंडने राहुलची गोलंदाजी खूप चांगल्या दर्जाची होताना पाहायला मिळाले. प्रत्येक षटकावर तो इकॉनॉमिकल राहिलाय, प्रत्येक षटकावर तो कंजूस राहिलाय आणि आपली व्यावसायिकता किती प्रगल्भ आहे त्याचा साक्षात्कार मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी तो करतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेले आहेत. या अगोदर सुद्धा 3 विकेट्स त्यांच्या नावावर आहेत या डावामध्ये. स्ट्राईक फलंदाज तयार सचिन. हवेत आहे बॉल, एक्स्ट्रा कव्हरला खेळले, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, पुढे येतील. वा वा वा, वॉड कॅच. त्या ठिकाणी खूप चांगला झेल टिपलेला आहे क्षेत्ररक्षकाने. फलंदाज होतोय बस 6वा धक्का, विकेट डाऊन. या सोहळ्याला आपली उपस्थिती लाभली आणि सोहळा हा रंगतदार होतोय. चला, 2 कॅप्टन्स रेडी राहायचं आहे टॉससाठी. एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल बाळा 11 विष्णुनगर वर्सेस आर्या 11. दोन्ही कॅप्टन्स या टीम लिस्ट घेऊन जा. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानं बॉल टर्न होतोय बाहेरच्या दिशेनं आणि त्या टर्नचा अंदाज न घेता पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फलंदाज अजित यांचा पाहायला मिळाला. पहिल्याच चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयास. या ठिकाणी एकही धाव या षटकात खर्च केली नाहीये. पण यावेळेस हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे जजमेंट घेत आहेत आणि झेल टिपतायत आणि या डावातला 5वा विकेट जातोय राहुल जोगाडे याच्या नावावर. फायबर कंप्लीट करणारा पहिला गोलंदाज सीपीएलचा राहुल जोगाडिया. माहुलकर्स कडून इन्क्रेडिबल बॉलिंग अटॅक आपण या अगोदर पाहिला. शेवटच्या षटकासाठी साईल येतोय आपल्या कलागुणांना सादर करण्यासाठी. पण आता फलंदाजांना आताच करायचंय, आता नाही तर कधी करणार. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत या पहिल्या डावातले. बॅकफुटला गेले, ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न जरूर होता बॉलला. बॉल पोहोचेल लॉंग ऑनला, आरामात एक सिंगल कंप्लीट होते. स्ट्राईक रोटेट, एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 26 या आकड्यावर. 26 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 5 चेंडू बाकी. 5 पैकी 3 मोठे स्ट्रोक जरी आले तर सुद्धा पुढच्या डावामध्ये डिफेंड करण्याची ऊर्जा गोलंदाजाला मिळू शकेल आयनॉक्स वॉरियर्सच्या. स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय मिस्टर सोहेल शेख. नॉन स्ट्राईक एंडला भावेश कोळी आपण यांना पाहतो. भावेश कोळी यांनी एक चांगला खेळ सादर केलेला आहे. चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. ऑफस्टमच्या बाहेर पोहोचले, ऑन दी टोज. बॉलला कट करण्याचा प्रयत्न, उंचीचा वापर चांगला करतायत फलंदाज.
पण चेंडूच्या रेषेपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये त्यांचा बॅट फ्लो, जातोय डॉट. 4 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या झालेली आहे 26 धावा, 26 रन्स ऑन बोर्ड. पंजाबच्या डावीकडून ओव्हर द विकेट अंडर 20 बॉलर आपण पाहतोय साहिल गुडेकर. अगोदरच मन बनवलं होतं सफल होण्याचं. या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात एका फलंदाजाला परतावं लागणार आहे आणि त्या ठिकाणी सॅक्रिफाईस करतोय फलंदाज सोहेल. धक्का क्रमांक 8 टीम इनक्रेडिबल माहुलकर्स. सुरुवातच तितकीशी चांगली राहिली नाहीये, मध्यांतर चांगलं राहिलं नाहीये आणि या ठिकाणी फलंदाज बाद कोण होत आहेत तर या ठिकाणी भावेश कोळी बाद होत आहेत की काय, नाही साहिल बाद झालेले आहे. साहिल यांना परतावं लागेल, सोहिल यांना परतावं लागेल, माफ करा, सोहिल परतावं लागेल. साहिलच्या खात्यात विकेट जाणार नाही पण विकेट महत्वाची आहे आणि आता 8वा फलंदाज बाद झालेला आहे टीम आयनॉक्स वॉरियर्सचा. चला दोन्ही कॅप्टन्स टीम लिस्ट निघून गेले असतील. आपण टॉससाठी या. आर्या 11 आणि सोबतीनं आपण पाहणार आहोत बाळा 11 विष्णुनगर. साहिल गुडेकर आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी करताना पाहायला मिळालंय, चांगली स्ट्रेंथ आहे गोलंदाजीची. माहुलकर्स संघाकडे यावेळेस बॅकफुटला गेले, आडव्या बाटेने खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाज स्वतः येत आहेत. उंच शरीरयष्टीचे गोलंदाज साहिल यांच्या खात्यात आता जाईल सफलता. कॉट अँड बोल्ड, फलंदाज बाद भावेश कोळी. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. बॉल अचानकपणे टॉस होते पिच झाल्यानंतर. जसा मी उल्लेख केला की वेंगसरकर अकॅडमीच्या क्युरेटरचं मी कौतुक करेन, इतकी सपाट आणि टणक खेळपट्टी त्यांनी बनवलेली आहे टेनिस बॉल क्रिकेटसाठी. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या डावातला. धावसंख्या फक्त 26 धावा, 9 गडी बाद, 26 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 9 विकेट्स. ड्राईव्ह केल्या बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं होतं. बॉल पोहोचतोय डीप मध्ये, मोठा चेस आहे क्षेत्ररक्षकासाठी. आउटफील्ड थोडी स्लो आहे. शेवटच्या क्षणाला बॉल अडवला जाईल तोपर्यंत 2 धावांना 3 धावांमध्ये बदलायचा प्रयत्न फलंदाज करतील, कारण 4 साठी प्रयत्न होईल पण आता सर्व गडी बाद होतील का. आणि अशा पद्धतीने ऑल आउट झालेला आहे आयनॉक्स वॉरियर्स हा संघ. फक्त 3 धावा ऍड होतील. धावसंख्या झाली 29. आवश्यकता आता 36 चेंडू 30 धावा. 36 बॉल अँड 30 रन्स रिक्वायर्ड टू विन. इनक्रेडिबल माहुलकर्स. आणि एका बाजूला असणार आहे बाळा 11 विष्णुनगर. चला या टॉस साठी. हॅलो, चला आता नाणेफेकी होईल. प्लेइंग 11 लिस्ट मात्र घेऊन यायचं आहे. समाल बाबा, पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल चेंबूर प्रीमियर लीग. आमचे मनीष पाटील सर तिथं मात्र कॉइन घेऊन सज्ज आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन्स यायचे. आर्या 11 आणि बाला 11 या दोन्ही संघ नायकांनी, कारण पाहुणे तिथं मात्र उपस्थित आहेत. मनीष सर तिथं उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला आता नाणेफेकी करायची आहे.
आणि प्लेइंग 11 मात्र घेऊन यायचे. खरं तर एकदा राहुल जोगाडेसाठी जोरदार ताली होऊन जाऊन दे मित्रांनो. अप्रतिम गोलंदाजी. खरं तर जुना राहुल जोगाडे आम्हाला त्यांची आठवण झाली, त्यांची झलक झाली, कारण पंजा मात्र त्यांनी खोललाय या मॅचमध्ये. एक चांगली कामगिरी राहिली. पर्व पहिलं आहे, पण मी अगोदरच सांगितलं राहुल जोगाडे या नावाची छाप मी इथं सोडणार आहे, हीच त्याची संकल्पना होती. आणि दर्जेदार गोलंदाजी. खरं तर एक लो स्कोरिंग मॅच आहे मित्रांनो. फक्त 29 धावा केल्यात, तेच म्हणजे आयनॉक्स वॉरियर्स. खरं तर पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी राहिली, सलामी विजयी त्यांनी दिली. त्यानंतर थोडंसं मात्र फलंदाजांनी नाराज केलं. चला नाणेफेकी करूया. सचिननी मात्र थोडंसं नाराज केलं. फक्त 8 धावा कुठल्या. चला आदिनाथ कोकणे, बालाईलनी मात्र नाणेफेकी जिंकली आणि प्रथम मात्र क्षेत्ररक्षण निवडलंय. ऑल द बेस्ट आदिनाथ, तुमच्या पुढच्या मॅच साठी आपल्याला जिंकायचं आहे. कोणी इथं मात्र हारायला आलेला नाहीये, पण तुमची कामगिरी मात्र सिद्ध करेल. तुमचं कामगिरी जे तुमचं कार्य आहे ते तुम्हाला मात्र चांगलं करावं लागेल. अगर जिंकायचं असेल तर तुम्हाला मेहनत करावी लागेल, किंवा तुमच्या गोलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल, किंवा तुमच्या फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागेल. आता बघायचं आहे, लो स्कोरिंग मॅच आहे. मला वाटतं बॉल टू बॉल रन आहेत, नाही 6 बॉल कमी जास्त आहेत. सलामी जोडी या दरम्यान सुधीर आणि राहुल जोगाडिया. फलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाजी ट्रॅकवरती चिता कॅम्पचा एक वेगवान गोलंदाज. फार कमी वयामध्ये खरं तर भांडूप स्ट्रायकर मध्ये खेळत असताना दिसले. मोठ्या मोठ्या संघाचं नेतृत्व केलं. सोहेल गोलंदाजी ट्रॅकवर. मॅन्डेटरी पॉवरप्लेचा पहिले षटक, पहिला चेंडू, मॅच ऑन. ओ काय वेगवान चेंडू होता. मी अगोदर सांगितलं की चिता कॅम्प म्हटलं तर गोलंदाजाची फॅक्टरी, आणि या फॅक्टरीतले काही सॅम्पल्स मात्र आपल्याला या चेंबूर प्रीमियर लीग मध्ये खेळताना दिसली. त्याच्यामधला एक सॅम्पल आपण म्हणूया सोहेल. खरं तर काल त्यांनी चांगली प्रॅक्टिस केली. ट्रॉम्बेमध्ये सातत्याने प्रॅक्टिस करताना दिसतात. ट्रॉम्बे चिता कॅम्प म्हटलं तर आज कुठेतरी एकत्र झालंय आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट मात्र खेळलं जातं. लो स्कोरिंग मॅच आहे, चांगली सुरुवात झाली सोहेलच्या माध्यमातून. आता बघायचं आहे वारवरती पलटवार होणार का नाही. या टायमाला मात्र दिशाहीन गोलंदाजी. पंच हेमंत कोळी आमच्याजवळ वळतायत, आपल्या दोन्ही हातांना त्रास देत आहेत आणि सांगतायत इट इज अ वाईट बॉल. अकाउंट मात्र ओपन केलं जातं, तेच म्हणजे इनक्रेडिबल माहुल गाव. चांगली सुरुवात पहिल्या मॅच मध्ये, चांगली कामगिरी राहिली राहुल जोगाडे याची. या मॅच मध्ये सुद्धा चांगली कामगिरी राहिली. पंजा मात्र त्यांनी ओपन केला आणि एक दर्जेदार गोलंदाजी. आणि सर्वप्रथम मॅडन षटक कोणत्या नावावरती असेल, तेच म्हणजे राहुल जोगाडिया. हो, एक अनोख्या अंदाजामध्ये मात्र हा फटका खेळलाय. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू रवाना होतोय. बाउंड्री लगत खेळाडू आहेत, मात्र चेंडू पकडला जातोय, अडवला जातो. या दरम्यान जिथे 2 धावा होत्या तिथं चपलाच्या चितेने मात्र 3 धावा पूर्ण करतायत. सुधीर आहेत तिथं. खरं तर एकाच संघातले खेळाडू आहेत, त्यांना माहिती आहे. मग एका ठिकाणी मात्र आपण जर विचार केला तर व्यावसायिक खेळाडू म्हणून ज्याच्याजवळ पाहिलं जातं राहुल जोगाडिया स्वतः संघनायक आहेत. सुधीरला आता काय करायचं आहे ते मात्र ते ठरवतील, कारण लो स्कोरिंग मॅच आहे, सुरुवात झालेली आहे. धावसंख्येचा विचार केला तर स्कोर कार्ड वरती बिनगडी बाद 4 धावा ऍड केल्या जात आहेत. हो, काय फटका आहे. एक क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका, इनसाइड आउटचा फटका. गॅप मध्ये होता, चेंडू गेला सीमारेच्या पार, मिळाल्या 4 धावा. डीजे सांग तुझे मना लहान पण कीर्ती महान. बरेच वर्ष झाले मात्र क्रिकेट खेळतायत. लांबच लांब फटके त्यांच्या माध्यमातून बघायला भेटते. पुन्हा एकदा मात्र बॅकफुटला गेले आणि कट करण्याचा प्रयत्न होता, पण तेवढाच वेगावरती स्वार असलेला हा चिता कॅम्पचा वेगवान गोलंदाज सोहेलनी मात्र निर्धाव चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा वार वरती पलटवार. चौकार आल्यानंतर सोहेलनी सांगितलं, भाई आपके हाथ में बल्ला है तो मेरे हाथ में गेंद है, ईट का जवाब पत्थर से. क्या बात है, वेल जॉब. पुन्हा एकदा सोहेल. वय वर्ष फार कमी आहे मित्रांनो. चिता कॅम्प यासाठी जाणला जातो कारण वेगवान गोलंदाज मात्र तिथं निघतायत. इथं मात्र पुन्हा एकदा फ्रंट फुटला आले. पल्लू शॉट मात्र खेळायचा होता.
स्कूप करायचा होता, पण चेंडू फलीचा संपर्क नाहीये. पंच मात्र आमच्याजवळ वळतायत आणि दोन्ही हातांना त्रास देत आहेत आणि सांगतायत इट इज अ वाईट बॉल. चितागॅमचं मात्र कौतुक का करावं लागेल, कारण मुंबई इंडियन्सचं ज्यांनी पहिलं नेतृत्व केलं, राहिल शेख जो मुंबई इंडियन्स संघासाठी खेळले, त्यानंतर हुसेन असतील, सध्याच्या घडीला बिलाल शेख असतील, सध्याच्या घडीला सूर्या सारखे मात्र गोलंदाज मात्र चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता, इथं मात्र थोडीशी चालाकी दाखवली सोहेलनी. थोडासा चेंज ऑफ पेस डिलिव्हरी होती, चेंडूवरती बोटं फिरवली जात आहेत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला जातोय. काय षटक चालू आहे पहा ना, एक वाईट, एक चौकार, नंतर निर्धाव, म्हणजे एक जबरदस्त ओव्हर मात्र षटक मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा मात्र लगावल्या जातात. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा चेंडू आहे. हो, पुन्हा एकदा चेंडू फलीचा संपर्क नाही आहे. फ्रंट फुटला आले, उडवण्याचा मात्र प्रयत्न होता चेंडूला, पण पुन्हा एकदा सोहेलचं कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा निदाव चेंडू, पहिलं षटक संपुष्टात. कहानी कुछ इस तरह है, पहले ओवर के खात्मे के बाद यहाँ पर इनक्रेडिबल माहौल का यहाँ पर स्कोर कार्ड 9 रन बिना विकेट खोए. यस डीजे, एक सुंदर संगीत हो जाए. खरं तर गेम ऑनचं कौतुक करावं लागेल. गेम ऑन यूट्यूब आपण जर विचार केला तर गतवर्षी हा चॅनल चेंबूरमध्ये जन्माला आला आणि त्यानंतर त्यांनी अशी भरारी घेतली, अशी मात्र त्यांनी शिखर गाठलं आणि आज पहा ना, पहिला चेंबूर प्रीमियर लीगचा मान कोणाला भेटतोय, तोच म्हणजे विकी यादव अँड टीम. एकदा जोरदार ताल्या जाऊन दे गेम ऑन साठी, कारण त्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा मात्र भरवली जाते. एक महत्वाची साथ, तोच म्हणजे याच गावातला सितारा, 7 समुंदर पलीकडे ज्याच्या नावाची चर्चा राहिली, आगरी लोकांची भाकरी दुबईला पोचली, तेच आमचे मंगेश वैती या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून त्यांची नियुक्ती केली गेलेली आहे. खरं तर एक एक डिपार्टमेंट मात्र असा जोडला जातोय. आणि हा गाव कुठला आहे? माहुल गाव. तौफिक खान न्यू बॅटर. इथं मात्र जास्तच पटकलेला चेंडू होता. फलंदाजाच्या डोक्यावरती मस्तकावर दस्तक देऊन मात्र चेंडू फरार झाला आणि पंच मात्र आपल्या दोन्ही हातांना त्रास देत आहेत. ते सांगतायत इट इज अ व्हाईट बॉल आणि एक वॉर्निंग सुद्धा असेल. धावसंख्येमध्ये थोडीशी भर होते. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड वरती धावा तिथंच STOP अर्थातच स्टॉप घेतलाय, अर्थातच 10 धावा. आकाश वेगवान गोलंदाज, खरं तर हे सॅम्पल आहेत कारखान्यातले, कारण 100 गोलंदाज आहेत चिताक्या म्हटलं तर. या टायमाला फ्रंट फुटला आले, फक्त दिशा दिली. हो, शॉर्ट फाईन लेगला शोळे येत आहेत, यंग ब्लड आहेत. खरं तर काय ऊर्जा आहे. आपण जर विचार केला तर चांगलं क्षेत्ररक्षण झालं, तेवढा ताकदीचा थ्रो मात्र केला. अनवर असतील, युसुफ असतील, हे सर्व चिताक्यामधले धुरंधर आहेत. अनवर युसुफचा विचार केला तर धडाडीचे फलंदाज आहेत. युसुफ यांना षटकार किंग म्हणून जाणलं जातं, अनवर यांना वेल फिनिशर म्हणून जाणलं जातं, कारण चिताक्यामची ताकद आहे आणि आज ती मात्र माहुल मैदानामध्ये दाखल झाली.
आणि चिताग्यामचं नाव कुठंतरी क्रिकेटच्या पटलावरती उंच नेण्याचं कार्य त्यांचं सुरू आहे. भावेश मात्र ट्रॉम्बेचा एक धडाडीचा मात्र फलंदाज डीप लॉंगॉनला दिसतोय. दीपेश सारखा मात्र अजून बॅटर माऊलच्या संघामध्ये खेळताना दिसत आहेत, कारण चांगली कामगिरी त्यांची राहिली. चेंबूर प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक खेळाडू मात्र एक आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करतायत. वसीम यांचं कौतुक करावं लागेल. वसीमनी मात्र चांगली स्टार्ट दिली. त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून राहुल जोगाड यांनी चांगलं षटक हाताळलं. पुन्हा एकदा काय फटका आहे, खडे खडे लॉफ्टेड सुधीरच्या बॅट मधनं आपल्याला हा खरं तर एक खराब चेंडू होता. चेंडूची वाट बघितली जाते, तर नंतर या चेंडूची वाट लावली जाते. पुन्हा एकदा आकाश. हो, या टायमाला मात्र बॅकफुटला गेले, कट केल्या, धावबाची संधी. हो हो, यष्ट्यांचा वेध मात्र घेता आलेला नाही आहे. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. क्रिकेटमध्ये जर तरला तारा नसतो, ही चुकी झाली. कारण धावबाद करण्याचा प्रयत्न होता, यष्ट्यांचा वेध घेतला नाही. त्याच्या दरम्यान काय झालं, एक अतिरिक्त धावा मात्र स्कोर कार्डवरती ऍड केल्या जात आहेत आणि धावांनी घेतली भरारी. 19 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. कुठंतरी एक आपल्या नावाची छाप मात्र माहुलगाव मध्ये सोडण्याचा प्रयत्न. हो, स्विच इट, लगे तो आबाद नाही लगे तो बर्बाद. आणि या स्विच इट मध्ये पण मात्र जिथं निर्धाव चेंडू होता तिथं मात्र सिंगल धाव काढली जाते. याला म्हटलं जातं गरीबी में आटा गीला. धावसंख्या मात्र पुढे जाते 20 धावा. यस डीजे मास्तर, होऊन जाऊन एक सुंदर संगीत. फेल झाला, भावेश सुद्धा फेल झाले. राहुल जोगाडे यांनी मात्र पूर्ण चांगली कामगिरी केली. हा हा हा, आडव्या बॅटने फटका खेचलाय, पण ताकद अपुरी आहे. अनेक अनोखा शैलीमध्ये मात्र झेल पकडला जातोय आणि फलंदाज मात्र बाद होत आहेत. येस डीजे. इथं मात्र काय फटका खेळलाय. काऊ कॉर्नरला सागर मात्र तिथे येत आहेत. कुठली चुकी नाही आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा भावेश. इथं फटका फसलाय. बॅटच्या टोळीला चेंडू मात्र लागलाय, पण नो मॅन्स लँड मध्ये मात्र चेंडू पडतोय.
अनवरनी मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती. डायरेक्ट हिट अगर झाला असता तर धावबाची संधी सुद्धा निर्माण झाली होती. खरं तर दोन्ही ठिकाणी अपयशी मात्र त्यांच्या पदरी लागलं. झेलही तिथं कुठला खेळाडू नव्हता. तदनंतर चालेल तो तीन तीन आहेत हा घेऊ आता. हॅलो क्या बात आहे सुधीर. आता सुधीरला बघितलं तर असं वाटतं की हा 4 फुटाचा फलंदाज षटकार मारतोय 100 मीटरचा. खरं तर आता धावांची गरज आहे. 2 धावांची गरज आहे. पण आयनॉक्सचं मात्र कौतुक करावं लागेल की त्यांनीच पहिला सामना जिंकला होता. स्पर्धेमध्ये ते टिकून आहेत. आणि मात्र आपण जर विचार केला तर इनक्रेडिबल माहुल कुठेतरी मात्र चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न चालू आहे. चेंबूर प्रीमियर लीग पर्व पहिलं एक दिमागदार 16 गेम ऑनच्या माध्यमातून विकी यादव अँड कंपनी यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्पर्धा. कुठली गोष्टीची कमतरता नाही आहे. मॅन ऑफ द मॅच साठी भरगच्च मात्र पुरस्कार आहेत. यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. हा क्या बात आहे सुधीर. सामना संपवलाय महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये. मिळाल्या 4 धावा. कॉंग्रॅच्युलेशन इनक्रेडिबल माहुल गाव. चला आता मॅन ऑफ द मॅच काढूया. चला लाईनअप करायचं आहे दोन्ही संघ प्लीज. हस्त आंदोलन करायचं आहे दोन्ही संघ. शिस्त दाखवा शिस्त दाखवा. खरं तर पहिल्या मॅच मध्ये तुम्ही शिस्त दाखवली. परत पहिल्या मॅच तुम्ही जिंकला तेव्हा शिस्त दाखवली. आता हारलं तर मात्र तसं झालं नाही पाहिजे. कारण लीग मॅचेस आहे. तुम्हाला अजून मॅचेस खेळायचं आहे. कारण अजून तुम्ही स्पर्धेच्या बाहेर नाही आहोत याची नोंद घ्या. आता पुढच्या मॅच साठी तुम्हाला चांगली कामगिरी करायची आहे. नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचा खिताब पुन्हा एकदा बॅक टू बॅक ज्यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली, निर्धाव षटक टाकलं आणि पंजा मात्र त्यांनी आपल्या षटकामध्ये ओपन केला, असाच फिरकीचा जादूगार मॅन ऑफ द मॅचचा खिताब ज्यांना देण्यात येत आहेत राहुल जोगाडिया. धन्यवाद. हेलो हेलो. चला राहुल जोगाड़िया एक बेहतरीन यहाँ पर आपने काम किया है. क्रिकेट किस तरह खेला जाता है, किस तरह गेंदबाजी की जाती है, किस तरह बल्लेबाजी की जाती है, तो आपने यहाँ पर दिखा दिया. अपने घर की ये टूर्नामेंट है चेंबूर प्रीमियर लीग. ये मेरी घर की टूर्नामेंट है और मेरे घर के लिए कुछ करना है, मेरे टीम के लिए कुछ करना है, यही आपने कर दिखाया. और एक अच्छा परफॉर्मेंस आपके माध्यम से नजर आया और उसके बदौलत यहाँ पर बैक टू बैक दूसरा मैन ऑफ द मैच का खिताब आपको यहाँ पर अब दिया जाएगा. महेंद्र वैती सर तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतोय. महेंद्र वैती सर यायचं आहे तुमच्या शुभ हस्ते. राहुल जोगाडियाला आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा खिताब द्यायचा आहे. खरं तर भरगुच्च मात्र बक्षीस आहे आणि आज मात्र राहुल जोगाडियाची दिवाळी आहे. खरं तर 2-2 बॅग्स क्या बात आहे. 2-2 इनर्स. वैती सर इथं मात्र दाखल होत आहेत. सर्वप्रथम मेडल मात्र द्यायचं आहे. कॅमेरामॅन फोकस करो. वैती सर इथे या. दुर्वेश पाटील. खरं तर दुर्वेश पाटील साठी एक जंग मात्र झाली होती ऑक्शन मध्ये. घाटलातला खेळाडू ट्रॉम्बे गावामध्ये गेला. इथे या. एक एक द्या ना, एक एक द्या. पहिला मेडल द्या तिथे. सर्वप्रथम क्या बात है वसीम सर. वही धार वही अंदाज और बल्लेबाज को आपने भाई घुमा दिया. काबिले तारीफ. वही धार अभी भी है. और देखिए सबसे पहला आपका जो स्वभाव है ना, उसके बदौलत क्रिकेट में हमेशा शांत. चलो वसाचा पहिला मेडल. त्यानंतर आपण जर विचार केला तर दादा टोपी द्यायची. टोपी
ब्लॅक अँड व्हाईट कंपनीची टोपी, तदनंतर सपोर्ट गार्ड, त्यानंतर बॅट ग्रिप आणि एक छोटासा नॅपकिन अर्थातच टॉवेल, आणि तदनंतर एडिडास कंपनीची एक सुंदर अशी बॅग. एकदा अगर राहुलची गोलंदाजी आवडली असेल तर सर्वांनी मन मोठं करा आणि जोरदार तालिया वाजवा. धन्यवाद राहुल. आइए, क्या बात है, एक पुराना राहुल हमें नजर आया. तो जिस तरह आपने टीम बनाई थी तो सभी ने यहाँ पर 100%